नमस्कार सर्वांना, स्वागत आहे सर्वांचं साक्षी गोट फार्म अँड ब्लॉग चॅनलवर. दुपार झाली आहे आणि आमच्यात आहे ना, खरं खरं सांगायचं, कुणा कुणाला नवऱ्याच्या शिवाय खावं लागते त्या, प्रामाणिकपणे सांगायचं बरं का. होय व होय व काय नको पाणी पाजून गेलं जनावर वैरण टाकायला काय नाही. तुम्हाला खरोखर सांगते काय, आता मी सकाळपासून काम करते. आमची ह्यानी आता गावात आल्यात आणि मी भाऊजा संग फोनवर, माझ्या भाऊजी संग फोनवर बोलत आहे ना, पाणी पाजायला लागले होते. मी तिला नुसतीच माझी कामं सांगायला लागली होती. सकाळपासून बसले नाही ग, माझं हे काम चालू आहे, ते काम चालू आहे काय. तोपर्यंत ह्याने आलं आणि ह्याने म्हटलं चल वैरणला. मी म्हणलं मी काय येत नाही आता. मला म्हटलं तू काय केलीस मग सकाळपासून. माझी भाऊजा म्हणते मी तर रडलीच असते अहो मला असं म्हटल्यावर, सकाळपासून काय केलीस म्हटल्यावर. हसलेच नाही, म्हणून आणायला पाहिजे म्हणून. तर कसं असते माहिती आहे, किती जर काम केलं ना, केलं म्हणत नसते ते, आणि अपेक्षा पण ठेवायची नसते की आपण आपल्याला कोणतं काम केलं म्हणेल असं, है ना हो. पडा माया काय आहे का नाही हो, अपेक्षा ठेवायची नसत्या, ठेवायची नाही अपेक्षा कोण काम केलंय म्हणेल असं. आणि खरं काय माहिती आहे का, काम असतंय बरं का, पण त्यांना पण काम असतंय, त्यांनी बी चिडचिड करतात, म्हणून आपण जरा शांत घ्यायचं. हां, शेळ्यांना टाकले चारा, सकाळी जरा सुपरनी पेर आणून टाकले, आणि छटणी कुठं तर चालू आहे वाटतं, त्याने द्राक्षाचा पाला थोडासा आणलाय, छटणी चालू आहे त्यामुळं. आणि पिल्लांचं काय खाऊन पिऊन मस्त आहे, आणि पिल्लांना गिराईक भरपूर यायला लागले ते बरं का, हे बघा. आणि आपल्यात ही ब्रीडिंगसाठी ठेवायचं चाललंय, आणि ते विकायचं आहे. खरं इच्छा नाही विकायची, तरी पण त्यांनी म्हणतात नको, माहिती का माहिती आहे का, लय ताप होते, त्यामुळं एक विकूया म्हणतात. त्यामुळं एक विकायचं आहे आणि हे ठेवायचं आहे. हे काय झालं माहिती आहे का, जरा ह्या बांड्या शिळीचं आहे, आणि एकच पिल्लू झाल्यामुळं पिल्लू एक नंबर आहे, मोठा आहे, जरा हाडाला मोठा आहे, मानाला बिनाला मोठा आहे, एकदम असं दणलं पाय, त्यासाठी ते ठेवायचं आहे पिल्लू ब्रिडिंगसाठी. आणि यावेळेस आता हे पाठ येल्या दूध पुरतं आहे बरं का बऱ्यापैकी, एकदम छान आहे, दुधाला पण मस्त आहे. आणि बोकड आता ईदला काढायचा, विकायचा बोकड. पांढरी पाट काय गाभण नाही अजून. आणि हे बघा, ही बारकी गोलू डोलू दोन आहे ती बोकडं, दाखवते तुला इकडून दाखवते. हे बघा, हे दोन आहे ती पहिला पाटायची, एकदम छान, एकदम मस्त आहे ती दोन्ही पण बोकड आहे. काय माहिती आहे का, एक एकदा देव असं बघतोय आपल्याकडं, ती म्हणतोय चला ह्यांना जरा ह्याची जरा प्रगती होऊ दे, हिला जरा 2 बोकडं देऊया असं म्हणलंय. आणि खरंच 2 बोकडं एकदम मस्त झाले ते. काय माहिती आहे का, आधार असते, एक आणि दुसरं बोकड झालं ना, आधार वाटतंय असं, म्हणजे जीवाला लय भारी वाटतं. बोकडं बिकडं झाली ना. मी आमच्या आईला शेळी दिली, आमच्या आई म्हणते पाटा होऊ दे, मला शेळ्या करायच्यात, पाटा होऊ दे. मी म्हणते बोकड होऊ दे, माझ्याकडे शेळ्या लय नको, मला बोकडं विकून मोकळं करायचं, लगेच पैसे येतात. त्यामुळं 2 बोकडं झाले ते, आणि एकदम मस्त वाटते. आणि पिल्ली पण चांगली आहे ती बरं का, खाऊन पिऊन निवांत असते. आता बहुतेक जरा माती खायला लागली ती वाटतं, मोकळं सोडत नाही जास्त, आता जरा धग जास्त आहे ना, त्यामुळे त्यांना जरा मोकळं सोडायला लागलोय बाहेर. आणि आवरलं काय नाही बरं का. तर आपण कुरड्या, पापड, सांडगं, ज्वारीच्या भातवड्या, तांदळाची कुरवडी, रव्याची कुरवडी, पोह्याचं पापड, त्याच्यानंतर शाबूचं पापड, शाबूच्या ते चकलीसारखं पाडतो ना आपण, ते बटाटा घालून, त्याच्यानंतर बटाटा चिप्स, हे सगळं बनवतो आहे. आणि आपल्याला ऑर्डर पण बऱ्यापैकी यायला लागले त्या, आणि ते आपलं पॅकिंग पण करायचं चालू असते. रोज ते सांडगं घालायचं, कुरड्या भातोड्या घालायचं, भिजू घालायचं. आणि आपल्याकडं ओरिजिनल म्हणजे पूर्ण भिजवलेलं, 3-4 दिवस भिजवलेलं, स्वच्छ रोजच्या रोज धुतलेलं आणि स्वच्छ बनवलेलं कुरड्या, पापड, सांडगे, ज्वारीच्या भातवड्या, आणि हे असलं सगळं आपल्याकडे मिळतं. गेल्या वर्षी मी बनवलेली भातवडी आहे ना, माझी भाऊजं खाल्ली होती, आणि तिला लय आवडली. ती म्हणली तुम्हाला दुसरं काय नाही काही ना, पण भातोड्या लय छान येते बरं का तुम्हाला. उन्हाळ्याचं म्हणजे कुरड्या, भातोड्या, सांडगं लय छान येते, तुमच्या हातचं लय भारी असतं म्हणते मला. तर बनवायला लागल्या. आणि आपल्याकडे मसाला, काळा मसाला, लाल मसाला, आणि आंब्याचं लोणचं. काय झालं, मीठ ठेवलं होतं पाणी, आता सकाळपासून 2दा पाणी ठेवलंय त्यांना. होय, आल्यावर ठेवलंय की पाणी, असं काय करायला लागलाय. अहो मीच ठेवली की, अहो मी 2दा ठेवलंय पाणी, असं शिवा कोण खाते का सांगा. एवढं काम करून कोण शिवा खाईल काय, असं शिवा खावाला. अहो मी ठेवलंय पाणी, आता ह्यांना काय सांगा. अहो मी त्यात पण ओतलं होतं काल, तुम्ही उभं राहिल्यावर पाणी पिऊन लगेच संपलं. उन्हाळा आहे हा, आता पाणी ठेवलं नाही. होय ठेवलं नाही, सकाळचं पडलं हे मला माहित आहे. खोटं नाही. अहो मी 2दा पाणी ठेवलंय, व छकुलीला विचारावं, मी जाऊन म्हणलं पण दुपारी करून ठेवतंय की, आतलं पण ठेवतो. हा
आता काय 200 ठेवलंय असं म्हण. राहू दे, मी ठेवलं नाही तर ठेवलं नाही, राहू दे तिकडे. मी ठेवलंय पाणी आणि मला म्हणतात ठेवली नाही. आता 1:30 वाजले, गावात ना आता आल्या तर माझ्यावर दादागिरी करते. काय बोलायचं सांगा. हा? अहो, असू द्या, असं शिवा खायला लागते त्या काय. आणि शिवा म्हणजे प्रसाद असते, प्रसाद महाप्रसाद असतो, महाप्रसाद. आणि तो महाप्रसाद घ्यावाच लागतो. आणि ह्याच्यानंतर आता आहे ना, आपल्याला आता आहे आपल्याकडे 50 कोंबड्या येते आणि ह्याच्यानंतर आणि 200 कोंबड्या घ्यायच्या येते बरं का. पिल्ली घ्यायची येते, कोंबड्या काय नाही, पिल्ली घ्यायची येते. आणखी 200 पिल्ली घ्यायची येते. म्हणजे त्यांना काम करून द्यायचं आहे, त्यांच्यासाठी हे काम करायचं आहे. त्यामुळं चालू आहे काय तर करायचं आहे ना, काय तर कुठानं करावं लागतंय. तर पापडच्या पण ऑर्डर यायला लागले त्याच्यानंतर आपल्याकडे काळा मसाला आणि लाल मसाला पण चालू करायचा आहे ना आपल्याला. म्हणजे एकदम चांगल्या योग्य रेटमध्ये मिळून जाईल मसाला पण. आणि लोणचं पण लई छान असतं बरं का माझ्याकडं. एक दिवशी मी फोनवर तुम्हाला दाखवते, एक दिवशी व्हिडिओ करून माझ्या लोणच्याची म्हणजे टेस्ट कशी असत्या. आणि टेस्टसाठी जर कुणाला पाहिजे असलं, आता यावेळचं लोणचं अजून बनवलं नाही माझ्याकडे, गेल्या वर्षीच लोणचं आहे. आणि आपण जे लोणचं व्यवस्थित बनवतो ना पाडाला आलेलं आंब्याचं करून, तर ते लोणचं वर्ष 2-2 वर्ष एकदम चांगलं टिकतं, अजिबात त्याला काही होत नसते. त्यामुळं लोणचे, पापड, सांडगं आणि मसाला मिळून जाईल. ज्यांना पाहिजे त्यांनी ऑर्डर करा. आता वाळवून सगळं घरात आहे, मला जाऊन आता पॅकिंग खरं करायचं आहे पॅकिंग. पण मी जनावराचं आवरत बसली, जनावराचं आवरून पण असं बोलून घ्यावं लागते. आणि जनावर पाणी नाही, काय नाही जनावर. अहो युक्ती पाणी किती आणणार हो, तिथं पाईप पण कट झाली. तू जनावर वैरण पण घातलं नाही, उगाच काय शानपण सांगतेस. चकुलीला विचारा वैरण आणली का नाही. जनावर घातली पाणी. ते मोठ्या जनावरांना आता घालणार होती, तुम्ही आला म्हणून थांबली होती. तुम्ही घालताय आता. चिडचिड होते बरं का असं. म्हणजे त्यांना कसं, त्याने आता गावात ना आता ज्येष्ठ आले, आता येऊन वैतागायला. हो का, तुम्हाला दाखवते कोंबड्या. हो का, द्राक्षाचा पाला पण खाते. हो बघितलं काय, द्राक्षाचा पाला पण यांचं खायचं चालू आहे. म्हणजे ह्यांना हिरवं काय पण. आणि त्याच्यानंतर कोबी आणि टोमॅटो पण बारीक करून आणून टाकतोय बरं का कोंबड्यासनी, घालायला लागतंय. तर असू द्या, कसा वाटला व्हिडिओ सांगा आणि ऑर्डर करा बरं का. कुरड्या, सांडगे, पापड एकदम छान आहे. चला तुम्हाला कुरड्या दाखवते घरात, एकदम मस्त आहे, पांढऱ्या शुभ्र येते बरं का. लय भारी तांदळाच्या आहेत त्या, रव्याच्या आहेत त्या, पोह्याच्या आहेत त्या. नंतर आता आपण ते खिचिया पापड ते पण बनवणार आहे तांदळाचे. ते जास्त तांदळाचेच येतात बरं का. तांदळाचे खिचिया पापड ते म्हणजे कसं पालक पापड, नंतर बीट्स पापड. कसं लहान मुलं ते बीट खात नाही ते, त्यामुळं बीटचं पापड. नंतर मोरिंगा पापड. आता बघा शेवग्याची भाजी, शेवग्याची भाजी पोरं खात नाही ती, त्यासाठी मग आपण शेवग्याची भाजी घालून केलेलं पापड तयार करणार आहे. तर त्यासाठी माझं तांदूळ भिजवून दळून तयार आहे, फक्त बनवायचं राहिलं. हेच माझं अगोदरचं भिजवण आहे ना, रवा, तांदूळ भिजवलेला अगोदरचं आहे, शाबू, आणि तेच रोजच्या रोज माझं बनवायचं चालू आहे. त्यामुळं ते खिचिया पापड अजून केलं नाही, तर आता सुरुवात करणार आहे त्याला. अगोदरची आहे ही पॅकिंग करायचं आहे, त्या ऑर्डरी पाठवायच्या आणि त्याच्यानंतर ते चालू करणार आहे. ज्यांना पाहिजे असेल त्यांनी पटापटा ऑर्डर करा. तुम्हाला दाखवते कुरडया मी बनवलेल्या. हो, बाहेर वाळत पण घातलेत बरं का उन्हात. आणि इथं दाखवते हो, पांढऱ्या शुभ्र कुरडया आहे त्या, छान आहे त्या, एकदम मस्त आहे त्या. हो, तुम्हाला जशा पाहिजे तशा या त्या रव्याच्या आणि तांदळाच्या मी तिकडे भरून ठेवल्या त्या. आता याच्या पॅकिंग केले ते, आणखी दुसरं बनवायचं. या पण रव्याच्या आहे त्या, हे बघा, ह्या पण रव्याच्या आहे त्या. त्याच्यानंतर हे आहेत बटाटा चिप्स, एवढंच राहिले, आणखी बनवायचं आहे बरं का. हे बघा बटाटा चिप्स आहे. ह्याच्यानंतर ह्यात आहे ह्याचं पापड आहे, कशाच म्हणायचं, पोह्याचं पापड आहे. खिचिया पापड आहे म्हणायचं काय, हे आहे पोह्याचं पापड आहे. हे बघा खिचिया पापड, हे फुगत्यातलं आहे बरं का, आणि खायला एकदम कुरकुरीत असतात, लई छान असतात. ह्यात लाल तिखट घातलं आहे, लाल तिखट घालून केले. आणि शाबूचं पण आहे, आता तिकडे ठेवले मी, नंतर पॅकिंग करताना दाखवते. तर ज्यांना पाहिजे त्यांना ऑर्डर करा. आणि मी नंबर दिला आहे, माझा नंबर घ्या, 95 11 60 12 41. तर त्या नंबरवर ज्यांना पाहिजेत ना, खरोखर ज्यांना पाहिजे त्यांनी फोन करा. आणि लोणच्यासाठी मेन म्हणजे लोणचं आपल्याकडे आंबट गोड तिखट लोणचं असते. आणि त्या लोणच्यासाठी ज्यांनी ऑर्डर करेल त्यांच्यासाठी लोणचं मिळून जाईल बरं का. आणि आपल्याकडं प्रत्येकी सगळं पापड, कुरड्या,
आणि सांडगं सगळं 300 रुपये किलोनं असणार आहे आणि मसाला तेवढा आपला 750 रुपये किलोनं असणार आहे. आणि मसाला बनवताना मी तुम्हाला दाखवते पण, कारण एकदम ओरिजिनल चांगला विदाऊट केमिकल म्हणजे भेसळ कुठली नसलेला आणि चांगलं सगळं म्हणजे सौदा बिवदा चांगला वापरलेला मसाला आपल्याकडे मिळून जाईल. तर ज्यांना पाहिजे त्यांनी हे करा, काय करा, कमेंट करा आणि फोन करा ह्या नंबरवर ज्यांना पाहिजे त्यांनी. तर असू द्या, करा ऑर्डर.